जय अंबे जय श्री महाकाल. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका पराग भाऊ बागलाणकर. तर व्हिडिओ बनण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, तर आता चालू आहे आखाडाचा हा 3रा मंगळवार चालू आहे. तर काही कारणास्तव आम्ही गेलो नव्हतो आश्रम मातांच्या दर्शनासाठी निवद बोहण्यासाठी. तर आज माझी मम्मी आणि मी आणि माझे भाऊ आणि भाऊजाई येते तिकडून. तर मम्मी आणि मी आता पुढे जाते. ही माझी मम्मी. तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा, कशी काय पूजा करायची काय वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो. जय अंबे. किती निसर्गरम्य वातावरण मित्रांनो, बघू शकता. अगदी पूर्ण जंगलासारखं आहे. ही माझी मम्मी चालते. हाय गाई. ह्या आमच्या कुळाच्या आसरा आहेत मित्रांनो. तर जेव्हा माझे आजोबा पणजोबा होते तेव्हापासून आम्ही त्यांना पूजत आलेलो आहेत. तर आता पण आम्ही ते रूल फॉलो करतो. तेवढ्यातच मम्मीला हे बघा कोणते फुलं भेटले, ओळखा बरं कोणते. गोकर्णाचे फुले तर मम्मी तोडत आहे. तर थोडंसं झाड पण आता तरी या जागेवरती पाणी वगैरे साचलेलं नाही. पण आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा खूप या जागेवरती पाणी, चिखल, घाण वगैरे खूप असायची. पण आता कसं थोडेसे लोक वगैरे मळ्यातले लोक वगैरे यांनी थोडंसं डेव्हलप केलेलं आहे. थोडीशी भर वगैरे टाकून थोडंसं व्यवस्थित केलेलं. नाही तर आधी खूप म्हणजे खूप पाणी असायचं इथं. तसंच निवद वगैरे देऊन पूजा वगैरे करून आम्ही जायचो. तर बघू शकता का इथं आपण येऊन पोहोचलेलो आहेत. ह्या इकडे साती माता आणि तिकडे म्हसोबा. चप्पल तिथंच काढून ठेवली आम्ही मित्रांनो. पाहा किती बरीक आहे बाबा हे सगळं. आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा पूजा वगैरेचा, दर्शनाचा लाभ घ्या. हॅलो, नाही ना अजून इथेच ना माऊली जवळ. इथे माऊली जवळच आहे. 15-20 मिनिटात येतो. 15-20 मिनिटात. म्हणा आज शेवटचा दिवस आहे म्हणा, म्हणून करून घेणं लावलं. आमची पूजा झालेली आहे मित्रांनो. बघा ही माझी वहिनी, ही मामाची मुलगी, हे आमचे छोटे 2 कॉमेडी. तर आमची देवपूजा झालेली मित्रांनो. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझी मम्मी मिस्त्री घासत आहे. बाय. जय अंबे.